गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज तुम्हाला क्युअर कसं करायचं, बरं कसं करायचं यावर मी डिस्कस करणार आहे. आणि त्यासाठी आपल्या लंग्सला डिटॉक्सिफाय कसं करायचं, स्ट्रॉंग कसं करायचं, मजबूत कसं बनवायचं हे मी डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा क्वाईट स्मोकिंग, आपण स्मोकिंग बंद केली पाहिजे. दुसऱ्याच्या सांगण्याने नाही, स्वतःच्या मनाने बंद केले पाहिजे. कारण यामुळे आपल्या लंग्समध्ये इन्फ्लॅमेशन येतं आणि त्यामुळेच हे लंग्सचे डिसीज होतात, अस्थमा, ब्रोंकायटिस. नंतर पोल्युशनपासून दूर राहिले पाहिजे. आपल्याला कशाची ॲलर्जी आहे हे ओळखून त्यापासून बचाव केला पाहिजे. आणि आपण डीप ब्रीदिंग घ्यायची सवय लावली पाहिजे. असं समजायचं डीप ब्रीदिंगचं एक टास्क आहे, जोपर्यंत आपल्याला सवय लागत नाही. तर काही मी आयुर्वेदिक प्रोडक्ट सांगणार आहे. पहिला प्रोडक्ट जिंगर अदरक. इट इन्व्हॉल्व झिंक, पोटॅशियम, मॅग्नेज. also involve anti-inflammatory properties and also involve antioxidant. आपल्या लंग्सच्या आरोग्यासाठी अद्रक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेमन ज्यूस आपल्या लंग्सला डिटॉक्सिफिकेशन करायचं काम करतं. कॅरोट ज्यूस, इट इन्व्हॉल्व अँटीऑक्सिडंट, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. पोटॅशियम रिच डाएट, मग त्यामध्ये ऑरेंज, सॅपोडिला, चिक्कू, स्वीट पोटॅटो, टोमॅटो, स्पिनॅच, कॅरोट यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं, जे की आपल्या लंग्सला हेल्दी बनवतं. हॉट वॉटर बाथ, आपण 10 ते 15 मिनिट गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. त्याने आपलं लंग्स डिटॉक्सिफाय होतं. मिंट, पुदिना, हनी, इट इज ऑल्सो आयुर्वेदिक प्रोडक्ट. इट इन्व्हॉल्व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज. हनी काय करतं, आपल्या लंग्समध्ये हार्ड म्युकस झालेला असतो, त्याला ब्रेक करायचं काम करतो. नेक्स्ट तुलसी. इट इज कॉमनली नोन ॲज पॉलिबॅसिड. बॉटॅनिकल नेम इज ऑसिमम सॅंक्टम. इट इन्व्हॉल्व antimicrobial properties, antibacterial, antiviral, antifungal, antimalarial, anthelmintic, anti-inflammatory, also involve antioxidant. It is most important for lungs. Also garlic, it involve chemical constituent ॲलिसिन. हा सुद्धा प्रोडक्ट आपल्या लंग्ससाठी इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो ओनियन, टर्मेरिक, इट इन्व्हॉल्व केमिकल कॉन्स्टिट्यूंट कर्कुमिन. ऑल्सो इन्व्हॉल्व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज. हेन्स turmeric is most important for lungs. Some exercise, काही एक्झरसाइज आपण आपल्या डेली लाईफमध्ये 30 मिनिट टाईम लावून ब्रीदिंग एक्झरसाइज करायला पाहिजे. डीप ब्रीदिंग एक्झरसाइज, त्यामध्ये काही योग आहेत,
कपालभाती, अनुलोम विलोम, भांबरी, फुगा फुगवणे ही पण एक लंग्सची एक्झरसाइज आहे. वॉकिंग. मग ह्या एक्झरसाइज करायच्या कशा? पहिल्यांदा अनुलोम विलोम करा, जे की आपण ब्रिदिंग करायची, आपल्या लंग्समध्ये ऑक्सिजन टाकायचा आणि बाहेर काढायचा. याने आपलं लंग्स डिटॉक्सिफाय होतं आणि स्ट्रॉंग होतं आणि जे काही आपल्या लंग्समध्ये इन्फ्लॅमेशन झालेलं आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मला तर असं वाटतं असं डेली आपण केल्याने आपण ब्रॉन्कायटिस, अस्थमापासून बरं होऊ शकतं. अस्थमा क्लिअर होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.